Hello friends, I am Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see how modals are used in sentences. For which purposes? For which purposes these modals are used in sentences? कोणत्या उद्देशाकरता या मॉडल्सचा वापर केला जाते? काय वापरतात? काय उद्देश आहे मॉडल्सचा वापर करण्यामागे? आहे की नाही? What is the function of modals in the sentences? वाक्यामध्ये या मॉडल्सचं कोणतं कार्य आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पार्ट्स ऑफ स्पीच या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग वर्ड्स आहे की नाही, हेल्पिंग वर्ड्स त्याला आपण ऑक्झिलरीज म्हटलं होतं. त्याचे दोन भाग केले होते, प्रायमरी ऑक्झिलरीज अँड सेकंड मॉडल्स आहे की नाही. एम इज आर वाज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड याला प्रायमरी ऑक्झिलरीज म्हटलं आहे की नाही, किंवा स्पेशल ऑक्झिलरीज म्हटलं त्यांना, कारण दे कॅन बी युज्ड ॲज मेन वर्ब ॲज वेल ॲज हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरीज. ते मुख्य क्रियापद म्हणून काम करतात आणि सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतात. बट सेकंड टाइप इज मॉडल. हे ऑक्झिलरीज आहे, हे हेल्पिंग वर्ड्स आहेत, बट दीज आर कॉल्ड प्युअर हेल्पिंग वर्ड्स, प्युअर ऑक्झिलरीज, शुद्ध ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजे हेल्पिंग वर्ड, का हेल्प करण्याचं काम करतात वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला. ते जे आहेत आहे ना स्पेशल ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी, दे कॅन बी युज्ड ॲज मेन वर्ब ॲज वेल ॲज हेल्पिंग वर्ड्स. बट दीज मॉडल्स कॅन बी युज्ड ओनली ॲज हेल्पिंग वर्ड्स. यांना फक्त सहाय्यक क्रियापद म्हणूनच वापरल्या जाते, बिकॉज दीज मॉडल्स डज नॉट हॅव एनी मिनिंग सेपरेटली. याचा अलग अलग शब्द जर याचा निवड शब्दाचा अर्थ पकडला तर त्याचा काही अर्थ होत नाही. तुम्ही म्हटल्या विल म्हणजे काय होते, काहीच नाही होत. शूड म्हणजे काय होते, काहीच होत नाही. कॅन म्हणजे काय होते, काहीच होत नाही. परंतु तेच जर प्रायमरी ऑब्जेक्ट इज म्हणजे काय आहे, वाज म्हणजे काय होता, हॅव म्हणजे काय आहे, डू म्हणजे काय करणे, त्यांचा अर्थ आहे नाही. ते मुख्य क्रियापद म्हणून नाही हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतात. परंतु दीज मॉडल्स कॅन नॉट बी युज्ड ॲज व्हर्ब. या मॉडल्सला आपण व्हर्ब म्हणून कधीही वापरू शकत नाही, बिकॉज दीज डू नॉट हॅव एनी मिनिंग. दिस इफ वी यूज सेपरेटली दीज आर मिनिंगलेस. तर जर सेपरेट वापर केला, वाक्याच्या बाहेर जर काढला, बाहेर लक्ष्मी म्हणजे काय होते, दीज आर मिनिंगलेस, बिलकुल त्याला अर्थ राहत नाही. ओके, तो दीज मॉडल्स शुड बी युज्ड ओनली विथ व्हर्ब्स. हे मॉडल्स क्रियापदासोबतच वापरल्या जाते, सेपरेटली वापरल्या जात नाही. ओके, सो वी आर गोइंग टू सी यूज और युजेस ऑफ मॉडल्स इन द सेंटेन्सेस. वाक्यामध्ये मॉडल्सचा वापर कसा करतात, कशा करता करतात आहे की नाही, ते आपण पाहणार आहोत वन बाय वन. आता आपण पाहिलं शाल किंवा विल. दिस टू मॉडल्स इंडिकेट फ्युचर टेन्स, फ्युचर ॲक्शन. की शाल किंवा विल हे दोन शब्द फ्युचर ॲक्शन दर्शवतात, भविष्यामध्ये असं होईल तसं होईल. मग याचा आपण आत्ताच फ्युचर टेन्स मध्ये जे आपण व्हिडिओज पाहिले त्यामध्ये पाहिला याचा वापर, की शाल किंवा विल हे फ्युचर टेन्स म्हणून वापर केला जातो. त्यामुळे याचा आपण पाहणार नाही, बाकीच्यांचा पाहू आपण. पहा वन बाय वन. तर इकडे पहा, हे आता शाल किंवा विल. आय शाल ईट अ मँगो. ओके, फ्युचर टेन्स आहे की नाही. शाल इंडिकेट्स फ्युचर ॲक्शन. तसं विल आहे पहा, दे विल फ्लाय काइट्स. हे सुद्धा फ्युचर ॲक्शन दर्शवते. आपण शाल आणि विलचा वापर पाहतो. शाल विल याचा वापर पाहतो, शाल विलचा वापर. तर दिस टू हेल्पिंग वर्ब, दिस टू मॉडल्स इंडिकेट फ्युचर ॲक्शन. हे आय शाल ईट अ मँगो, मी आंबा खाईन. दे विल फ्लाय काइट्स, ते पतंग उडवतील, भविष्यातली क्रिया आहे. मी शाल विल इंडिकेट फ्युचर ॲक्शन. दुसरं एक आहे विलचा वापर करू आपण. विल तर आय नंतर आपण जनरली शाल वापरतो किंवा वी नंतर जनरली शाल वापरतो. परंतु याचा विल काय वापरतात, आय विल गेट 90% this year. मी यावर्षी 90% मारेन. मीन्स विल कॅन बी यूज टू शो डिटर्मिनेशन आहे की नाही, दृढ निश्चय, की मी असं करीन म्हणजे करीनच. त्यावेळेस जेव्हा आपण आय किंवा वीच्या समोर विल पाहतो ना, याचा अर्थ असा असतो की दॅट पर्सन हॅज डिटरमाइंड टू डू दॅट थिंग, की त्या व्यक्तीने ते ठरवलेलं आहे की मी असं करीन म्हणजे करीनच. जनरल गोष्ट असेल की मी मारीन, पाहू जमलं तर मारीन, तर आय शाल असतं.
आय शाल गेट 90%, मला मिळेल कदाचित. पण आय विल गेट, मिळेल म्हणजे मिळेलच, यस आय विल असं म्हणतो ना, त्याचा अर्थ होतो डिटर्मिनेशन. हे लक्षात घ्या. व्हेन वी यूज विल इन फ्रंट ऑफ आय आर वी, विथ आय आर वी या सोबत जेव्हा वापरतो शॅलच्या ऐवजी विल, इट मीन्स दॅट विल इंडिकेट्स डिटर्मिनेशन. तो विल डिटर्मिनेशन इंडिकेट करतो, दृढचे इंडिकेट करतो तुमच्या मनामधला की ठरवलेला आहे, ही हॅज डिसाइडेड टू डू सच अँड सच थिंग. तर हे लक्षात घ्या. तर वी शाल बीट दे. बीट म्हणजे पराभूत करणे, झोडपणे. वी शॅल बीट दे, आम्ही ना नक्की हरवू. वी हॅव डिटरमाइंड, आम्ही ठरवलेलं आहे का नक्की हरवू. वी हॅव कॉन्फिडन्स आहे आम्हाला. म्हणून येतं आपण सॉरी वी विल बीट दे. नक्की म्हणजे नक्की हरवू, तर विल. ते जर वी शाल असता तर वी शॅल, आम्ही हरवू, पाहू, आम्ही प्रयत्न करू या अर्थाने. पण ते जर वी विल वापरल्याबरोबर नक्की हरवू. वी ट्राय हार्ड, वी हॅव डिटरमाइंड, वी हॅव डिसाइडेड टू डू सच अँड सच थिंग, ठरवलेलं आहे. मीन्स लक्षात घ्या, विल, व्हेन वी यूज विल इन फ्रंट ऑफ आय ऑर वी, ओके, विथ आय ऑर वी, इट मीन्स दिस विल शोज डिटर्मिनेशन. तर विल हा डिटर्मिनेशन शो करतो. एक्झाम मध्ये वापरता. व्हॉट डज द मॉडल इंडिकेट, मॉडल इंडिकेट काय करताय, विल असेल आय किंवा वी समोर, तर तो डिटर्मिनेशन हा इंडिकेट करतो. हा झाला तुमचा शाल आणि विल. आणि शाल फ्युचर टेन्स, विल सुद्धा फ्युचर टेन्स, बाकी समोर आला तर फ्युचर टेन्स, आय आणि वी समोर आला विल तर डिटर्मिनेशन. ओके. नंतर शुड. हा दाखवतो ऑब्लिगेशन, डिझायर, इच्छा आहे की नाही. यू शुड स्टडी हार्ड. याची कन्स्ट्रक्शन मग कशी असते, तर फ्युचर टेन्स सारखंच. जसं मोडल नंतर नेहमी क्रियापदाचा पहिलं रूप वापरावा लागतं, हे लक्षात घ्या. मोडल नंतर नेहमी क्रियापदाचा ओरिजिनल फॉर्म, ओके, मोडल नंतर नेहमी क्रियापदाचा ओरिजिनल फॉर्म वापरावा लागतो, त्यामुळे काही वापरता येत नाही. तर यू शुड स्टडी हार्ड, तू खूप अभ्यास करायला पाहिजे. ऑब्लिगेशन असं करायला पाहिजे. डिझायर, विश, इच्छा शो करण्याकरता, डिझायर शो करण्याकरता शूडचा वापर केला जातो. ठीक आहे. तर शूडचा वापर कशा करता, डिझायर और ऑब्लिगेशन. दुसऱ्या वाक्य आपण ही शुड हेल्प मी, त्याने मला मदत करायला पाहिजे. ही शुड हेल्प मी, त्याने मला मदत करायला पाहिजे. डिझायर आहे, इच्छा आहे, विश आहे, ऑब्लिगेशन आहे. तर पेपरमध्ये विचारतात व्हॉट डज द मॉडल इंडिकेट. मॉडल इंडिकेट्स ऑब्लिगेशन और डिझायर. ठीक आहे. नंतर आहे वुड. त्याला हॅबिच्युअल पास्ट, ही जुनी सवय दाखवायची. जुनी म्हणजे आधी करत होतो आहे नाही. आय वुड प्ले मार्बल्स, मी आधी कंच्या खेळायचो लहान असताना, जुनी सवय होती आहे की नाही. आय वुड प्ले, ही वुड प्ले काइट्स, वी वुड फ्लाय काइट्स, तो पतंग उडवायचा, आधी सवय होती, आता नाहीये. असं दाखवण्याकरता वुडचा वापर करायचा होता. हॅबिच्युअल पास्ट लक्षात ठेवायचं. वुड इंडिकेट्स हॅबिच्युअल पास्ट. याच्यासोबत यूज टू ही फ्रेज सुद्धा वापरतात. वुडच्या ऐवजी यूज टू. तर वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर दे वुड, दे वुड फ्लाय काइट्स, ते पतंग उडवायचे. आधी असं करायचं, तसं करायचं. दे वुड फ्लाय काइट्स आहे नाही. वी वुड प्ले मार्बल्स, आम्ही कंच्या खेळायचो लहानपणी, आता नाही खेळत. म्हणजे आधी सवय होती, आता बंद झाली. असं शो करण्याकरता वुडचा वापर करावा लागतो. त्याला म्हणतात हॅबिच्युअल पास्ट. पेपरमध्ये विचारतात व्हॉट डज दिस मॉडल इंडिकेट. इट इंडिकेट्स हॅबिच्युअल पास्ट. ठीक आहे. हेही झालं. नंतर मे माइट, प्रोबॅबिलिटी,
प्रोबॅबिलिटी सहज एस परमिशन दोन्ही अर्थाने वापरतात. प्रोबॅबिलिटी शक्यता आहे का नाही, ही मे विन द मॅच, तो कदाचित ही मॅच जिंकू शकतो, कदाचित प्रोबॅबिलिटी शक्यता आहे का नाही. तीच गोष्ट पास्ट टेन्स मध्ये लागू पडते, त्याला माइट म्हणतात. त्याचा जेव्हा आपण पास्ट टेन्स करतो तेव्हा माइट होतो, त्याचा मेचं माइट होतो. ओके, दे माइट रीच इन टाइम, ते पोहोचू शकले असते, कदाचित पोहोचू शकले असते. झालेली क्रिया. दे माइट रीच इन टाइम आहे प्रोबॅबिलिटी शक्यता होती, पोहोचण्याची शक्यता होती पण ते पोहोचले नाही. दे मे विन द मॅच शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे, जिंकू शकतात, कदाचित जिंकू शकतात. तर इन दिस वे दिस मे ॲट माइट इंडिकेट और शोज अस दॅट प्रोबॅबिलिटी शक्यता. दुसरा आहे परमिशन आहे की नाही. मे आय कमिंग सर, मे आय कमिंग, मी आत येऊ शकतो का, परमिशन लागतो आहे की नाही. असं आपण यू मे गो टू होम, तू घरी जाऊ शकतो, आता तुला परवानगी आहे की नाही. यू मे गो टू होम, तू आता घरी जाऊ शकतो, परमिशन आहे. तर याकरता म्हणजे परमिशन आणि प्रोबॅबिलिटी करता मे आणि माइटचा वापर केला जातो. पेपरमध्ये विचारतात, लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट इज कॅन कुड ॲबिलिटी, क्षमता आहे की नाही. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, की ही कॅन सिंग व्हेरी वेल, तो खूपच छान गाऊ शकतो, त्याच्यामध्ये एक गुण आहे, स्किल आहे की नाही, ॲबिलिटी आहे की नाही. दे कुड लिफ्ट इट, हा वजन ते उचलू शकले, कारण त्यांच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे. की ॲबिलिटी क्षमता त्या व्यक्तीमधली, त्या माणसामधली शो करण्याकरता कॅन किंवा कुड वापरला जातो. कॅन हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, कुड हा पास्ट टेन्स मध्ये पाहणं. ही कॅन सिंग व्हेरी वेल, तो चांगला गाऊ शकतो, त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. दे कुड लिफ्ट इट, ते उचलू शकले, हा वजन उचलू शकले, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. तर टू शो ॲबिलिटी दिस कॅन और कुड इज यूज, त्याचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं, ॲबिलिटी शो करण्याकरता विचारतात व्हॉट डज दिस model indicate. What does it indicate? It indicates ability. Okay, and last is must, necessity. necessity म्हणजे need, गरज आहे की नाही. You must pay it, तुला एवढं पे करावंच लागेल, गरज आहे, नेसेसिटी आहे की नाही. I must स्टे हिअर, मला इथं थांबावंच लागेल, गरज आहे. मस्ट इंडिकेट्स नेसेसिटी, मस्ट हा नेसेसिटी किंवा नीड, गरज ते इंडिकेट करत असते. तर वापर कसा आहे, कुणाचा कसा आहे, सगळेच मॉडेल्स शाल पासून तर मस्ट पर्यंत हे सगळेच्या सगळे मॉडेल्स कसे वापरतात. सब्जेक्ट नंतर मॉडेल वापरायचं आणि मॉडेल नंतर ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब ठरलायचं आहे नाही. सब्जेक्ट नंतर मॉडेल जो असेल तो, आणि त्यानंतर ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब ठरलेला आहे. मॉडेल नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलं जाते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि मॉडेलची अशी रचना करायची. मग पेपरमध्ये काय विचारतात, यूज मॉडेल विच शो नेसेसिटी, की असा मॉडेल वापरा वाक्यामध्ये जो नेसेसिटी शो करतो. मग विलच्या ऐवजी तुम्हाला मस्ट वापरावं लागते आहे की नाही. एखादी कॅन दिलेला आहे, यूज मॉडेल विच शो विच शो डिझायर, डिझायर शो करणारा, मग त्याच्याऐवजी कॅनच्या ऐवजी तुम्हाला ते वापरावं लागेल, असं वापरायला सांगतात. ते लक्षात ठेवायचं की डिझायर करता काय आहे, हॅबिच्युअल पास्ट करता काय आहे, ॲबिलिटी करता काय आहे, प्रोबॅबिलिटी किंवा परमिशन करता काय आहे, निश्चिती करता कोणते मॉडेल आहेत, हे मॉडेल बरोबर लक्षात ठेवायचे, 1 मार्काला विचारतात. कन्स्ट्रक्शन सब्जेक्ट नंतर मॉडेल, त्यानंतर ओरिजिनल फॉर्म, एवढंच आहे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर मला वाटते तुम्हाला हे समजलं असेलच, मॉडेलचा वापर कसं करायचा आणि कशा करता करायचं आहे की नाही, ते आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, चॅनल झालं नसेल तर व्हिडिओ बघा, दुसऱ्यांना पाठवा आणि पाहत. बाय.